कळव्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे लोकार्पण, रतन टाटांच्या नावे उभारणार ई-लायब्ररी, लवकरच उभे राहणार वारकरी भवन. कळवा येथील कावेरी सेतूवर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले. कळवा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. ही बाब स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जागा मिळवून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही लायब्ररी सुरू केली आहे. हे ग्रंथालय अभ्यासिका पूर्ण वातानुकूलित असून सुमारे 5,000पेक्षा अधिक पुस्तके सद्यस्थितीत येथे आहेत. येथे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील हे मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही लायब्ररी उघडी राहणार आहे. लोकार्पणानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा, खारेगाव, विटावा, पारसिकनगर, कळवा पूर्व येथील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका नसल्याने त्यांना अभ्यासासाठी ठाणे गाठावे लागत होते. प्रवासात वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. त्यामुळेच आपण ही ग्रंथालये उभारली आहेत. या दुमजली वास्तूमध्ये शेकडो विषयांवरील हजारो पुस्तके असून UPSC, MPSCची ही पुस्तके येथे आहेत. तसेच याच ठिकाणी रतन टाटा ई-लायब्ररी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले. यावेळेस माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रमिलाताई केणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, माजी नगरसेवक महेश साळवी, नगरसेविका अपर्णा साळवी, प्रमिला केणी, वर्षा मोरे, मनीषा साळवी, आरती गायकवाड, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. आणि लवकरच उभारणार वारकरी भवन. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या अभंगांचा, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने कळव्यात कावेरी सेतूसमोर वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये संत साहित्य, संतांचा जीवन प्रवास, संत साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र दालन असणार आहे असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. गेले अनेक दिवस या लायब्ररीचं काम चालू होतं, पण ही व्यवस्थित झाली पाहिजे, चांगलं सगळं दिसलं पाहिजे. लोकांना एक थोडंसं चांगली लायब्ररी असते की अभ्यास करायला, वाचायला थोडंसा पॉझिटिव्हिटी येते. आणि त्या दृष्टीने लायब्ररी तयार करण्यात आलेली. उजेड व्यवस्थित आहेत. अभ्यासासाठी गरजेचं जे काय आहे ते सगळं सामान इथे आहे. आमचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांनी पूर्ण UPSC, MPSCची पुस्तकं देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि तसंच मी लोकांनाही आवाहन केलं आहे की आपण पण पुस्तकं द्या. हे पुस्तकं द्या म्हणजे आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून पुस्तकं देऊ नका. ह्या लोकचळवळीत लोकांनीही सामील झालं पाहिजे. ही लोकचळवळ आहे. गरिबांची मुलं, ज्यांच्या घरात लाईट नाही आहे, ज्यांच्या घरात अभ्यासाला जागा नाही, ते 24 तासातल्या कुठल्याही तासाला इथे बसून अभ्यास करू शकतात. अनेक MPSCचे पोरंपोरी मला भेटली या नवरात्रीच्या काळामध्ये. आणि लायब्ररीज लवकर सुरू करा अशी त्यांची मागणी होती. आणि आज आम्ही लायब्ररी सुरू करतो. त्याचबरोबर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी देखील यांच्या म्हणजे भारतरत्न रतन टाटा ई-लायब्ररी आम्ही इथे सुरू करतो आहे. आणि त्या ई-लायब्ररीचा प्रचंड फायदा होतो. खास करून मला असं वाटतं की ह्या लायब्ररीत अभ्यास करून गरिबाघरच्या पोरांना किंवा जी पोरं अभ्यासापासून वंचित राहतात, केवळ परिस्थितीमुळे वंचित राहतात, त्यांच्यासाठी ही सोयीसुविधा उपलब्ध केली आहे. मला वाटतं कळव्यातली दुसरी सार्वजनिक लायब्ररी आहे. पण तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली. आमचा याच्यात काहीच स्वतःचा स्वार्थ असं काही नाही आहे. ही वास्तू बांधली आहे ती लोकार्पण करण्यासाठी. लोकांनी याचा फायदा घ्यावा, विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा अशी माझी मनापासून आणि आमच्या सगळ्यांची इच्छा. आता सकाळच्या वेळेस आम्ही पेपर ठेवणार आहोत. नागरिक येतील, पेपर वाचतील, बसतील. इथे मोकळी जागा खूप आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक येतील, त्यांना बसायला जागा केली जाईल. ते एक वेगळं ज्याला म्हणतात ना, आजकाल TV जी वाचन संस्कृती खतम झाली आहे, त्या वाचन संस्कृतीला वाढ व्हावी यासाठी हे प्रयोजन आहे.